हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ. आज आपण हे बघा बनवणार आहोत सोयाबीनची भाजी. कोणाकोणाला आवडते सोयाबीनची भाजी. कशी करायची? सोयाबीन अर्धा तास भिजत घालायचं. भिजल्यानंतर त्याच्या मोठं सोयाबीन असेल तर त्याच्या बारीक बारीक अशा फोडी करून घ्यायच्या छान अशा. ते चांगलं स्वच्छ धुवून पिळून घ्यायचं सोयाबीन आपल्याला मस्त. ते पिळून घेतल्याच्या नंतर एक कांदा चिरायचा आहे. असा आपण मी कांदा चिरून घेतलेला आहे. तो कांदा लाल असा चांगला भाजून घ्यायचा आहे. एकदा करून बघा ही रेसिपी, खूप छान लागते. सुकीच करायची अगदी, याला जास्त काही लागत नाही. आपल्याला व्हरायटी आपण आपल्या पद्धतीने बनवू शकतो आणि छान अशी लागते. सोयाबीन बघा असं छान भिजलेलं आहे, चांगलं भिजले. मग ते छोटे छोटे तुकडे करायचे आतमध्ये, त्याच्या मसाला चांगला जातो. म्हणजे आपण जे हळद मीठ आणि मिरची पावडर टाकायची, त्याला चांगलं लागतं. अगदी 5 मिनटच वाफवून घ्यायचं. हिरवा भाजीपाला काय नसल्यानंतर हे घरातलं आपलं उपयोगी येते, असं का वाळलेलं नाही का. एकदा करून बघा. काळा चांगला लाल भाजी द्यायचा आहे. हा बघा भाजीत आलेला आहे. आपल्याला हवी तेवढी शी, म्हणजे जसे तुम्हाला तिखट लागेल, मग तिखट लागेल असं मिरची पावडर टाकायची. आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद, मिरची पावडर, मीठ टाकायचे आपल्याला. करून बघा तुम्ही. साधी सिंपल आपली सोयाबीनची भाजी. आपण सोयाबीन हे अर्धा तास भिजत घातलं. त्याच्यात भिजल्यानंतर ह्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या. फोडी करून घेतल्यानंतर हे स्वच्छ असं एकदा जोरात असं पिळून घ्यायचं आपल्याला. पिळून घेतल्यानंतर मग ते आपण कांद्यामध्ये आता ते टाकणार आहे. एकदाच करून पाहिजे ही रेसिपी आपल्याला. तुम्ही कशी करता ही रेसिपी? पातळ पण करत पण शक्यतो पातळ कशी खूप छान लागते. पातळ सोयाबीनचा भातही होतो. एका दिवशी भाताची ही रेसिपी आता टाकेल मी. नुकताच नवीन चॅनल सुरू केलेला आहे हा. व्हिडिओ बनवायचा, कसं करायचं, कसं पकडायचं, काय असं करता येत नाही आहे बघा. अशा प्रकारे दिसून येतं. चांगलं हलवून घ्यायचं आहे सोयाबीन. त्याला हळद मीठ मिरची पावडर कांदा सगळं एकजीव झालं पाहिजे. याच्यात टोमॅटो आणि कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकता. पण तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला असं त्याच्यानंतर ह्याची चव नाही कळून येणार आहे. म्हणजे सोयाबीनची नुसती चव अशी कळून नाही येणार. मगच कोथिंबीर आणि टोमॅटोच लागणार. त्याच्यापेक्षा साधं सिंपल अगदी किंवा सोयाबीन जर भिजले ना 10-15 मिनटात ते होऊ शकतं. 10-15 मिनटात खूप झालं. आता ह्याला आपण 5 मिनिटाचं थोडंसं तेल टाकूया, कोरडं होऊ नये म्हणून. त्याच्यानंतर 5 मिनिटाचं ह्याला झाकून ठेवूया.
ठेवलेला आहे मी आता आणि एकदम बारीक असा गॅस केलेला आहे. मग त्याच्या बारीक गॅसवरच ते आपल्याला 5 मिनिटं ठेवायचं आहे आपल्याला. पाच मिनिटानंतर आपली ही रेसिपी तयार असेल. आपल्याला हा अल्पना कांबळे हा माझा नवीन चॅनल आहे. त्याच्यानंतर या चॅनलवर माझे छोटे छोटे व्हिडिओ येतील आणि माझ्या मुलीचे डान्सचे व्हिडिओ येतील. असे सपोर्ट करत राहा. तर हे बघा मित्रांनो, 5 मिनिटानंतर असा ह्याचा कलर बदललेला आहे, छान असा मऊ पडलेला आहे. सोयाबीन खूप छान असं लागतं, एकदा करून बघा तुम्ही. कोणी सुक्कं करतं, कोणी पातळ करतं. त्याला आणि तुमच्या मनाने तुम्ही टाकू शकता त्याला कोथिंबीर, टोमॅटो आणि काय पण. असं मला जसं आवडतं ते, माझ्या जसं मुलांना किंवा मिस्टरांना आवडतं तसंच मी करते. छान होतं, जास्त वेळ नाही लागत याला. असं ही सोयाबीनची रेसिपी, ही पहिली माझी रेसिपी आहे. मला एकदा करून बघा आणि मग मला सांगा. त्याच्यानंतर मी पुढच्या रेसिपीमध्ये चिकन लॉलीपॉप कसे बनवायचे तुम्हाला नक्की सांगेन आणि करूनही दाखवेन. त्याच्यानंतर आपण भेटूया पुढच्या रेसिपी. बाय, गुड नाईट.